नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहत आहात लक्षवेध 2020. मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर आलेले आहेत आणि ते आपल्या प्रश्नांनी आपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. भाऊ नमस्कार, आपले खूप खूप स्वागत आहे. नमस्कार भाऊ, अनेक प्रेक्षकांनी राजकारणाच्या व्यतिरिक्त प्रश्न देखील आपल्याला विचारलेत. आतापर्यंत आपण प्रत्येक एपिसोड हा राजकारणावर येत आलो, पण असा काही मोठा प्रेक्षक वर्ग आहे जो बेसिकली पालक आहे, म्हणजे आई असेल, वडील असतील, त्यांना हे प्रश्न पडलेले आहेत. आणि आपण शिक्षण प्रणाली किंवा लहान मुलांचं शिक्षण याच्यावरती आपण बरंच लिहिलेलं आहे, बरं ब्लॉग लिहिलेले आहेत, पुस्तकही आहे. तर त्याबाबत या सर्वांनी प्रश्न विचारलेत. तर सगळ्यांची म्हणजे प्रेक्षकांना मी विनंती करतो की सगळे एवढे प्रश्न आहेत की अनेक प्रश्न हे सिमिलर आहेत आणि सगळ्यांची नावं घेणं मला शक्य नाही. त्यामुळे मी प्रातिनिधिक स्वरूपात प्रश्न विचारतो आणि प्रातिनिधिक स्वरूपात नाव घेतो, एक नाव घेतो. पण कोणी वाईट वाटून घेऊ नका, कारण भाऊंनी दिलेलं उत्तर आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि प्रश्न आपला सारखाच आहे. तर भाऊ, पहिला प्रश्न जो विचारलाय तो अश्विनी फडके यांनी विचारलेला आहे. त्या असं म्हणतात की लहान मुलं वाढवताना नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे? मी आत्ता जो अडकून पडलोय, खरं तो माझ्या नातीमुळे अडकून पडलोय. आणि माझ्याच मुलीला मी पण वाढवलेली आहे त्यावेळेला, म्हणजे 2.5-3 महिन्याची असल्यापासून जवळजवळ 20-22 महिन्याची होईपर्यंत मला माझ्या मुलीचा आई बनून सांभाळ करावा लागला. याचं कारण काही तिला गिळता येत नव्हतं आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की याच्यावर वैद्यकीय किंवा मेडिकली काही करता येणार नाही, सर्जिकली काही करता येणार नाही, तिला गिळायची सवय लावावी लागेल. आणि ते जर तिच्या आज्यांना कोणाला जमत नव्हतं, मावश्या, आई, तिची आई, त्यामुळे ते मला जमत होतं आणि थोडक्यात जबरदस्तीच करावी लागत होती आणि मला नोकरी सोडून बसावं लागलं. आणि त्या काळात जवळजवळ ते 17-18 महिने जे मूल सांभाळलं, त्यातून मला मुलांमध्ये एक वेगळं आकर्षण निर्माण झालं, त्याच्यात रस निर्माण झाला आणि मुलांचं वाढ, संगोपन, जोपासना हा माझ्या आवडीचा विषय झाला. पुढे मी त्याच्यावर एक पुस्तक पण लिहिलं माझ्या मुलीच्या बाबतीत. तर त्यांनी जो प्रश्न विचारलाय बऱ्याच लोकांनी, पालकांनी, त्यांना मी एक सांगेन, तुमच्या मुलाला सगळ्यात जास्त आवश्यक असतो तो वेळ. तुम्ही आपल्या मुलासाठी वेळ किती देणार? तुम्ही खेळणी आणाल, कपडे आणाल, पैसे खर्च कराल, अधिक फीच्या शाळा शोधाल, त्याची काहीही गरज नाही. मी माझ्या मुलीचं तुम्हाला सांगेन, माझी मुलगी इंग्रजी मीडियम मध्ये घातलेली होती, तिथून काढून मी तिला मराठी मीडियम मध्ये आणलं आणि त्यापेक्षाही अशा शाळेत घातलं की जिथे मुलींना फी माफ होती. आणि लालबाग, परळ, वरळीच्या कामगार विभागातली मुली जिथे शिकत होत्या, त्या मुलींचा भरणा असलेल्या शाळेत तिला घातलं. का? तर त्याचं कारण असं की तिला स्वतःला शिकता आलं पाहिजे. शिक्षक शिकवतात, पण शिकणं तुमच्या हाती असतं, मुलांच्या हाती असतं. आणि त्यामुळे मुलांचं संगोपन करताना, वाढवताना आपल्या मुलाच्या आवडीनिवडी बघून त्याला शिकणं आवडलं पाहिजे. याकडे कुठली गोष्ट आवडलं पाहिजे आणि मी महत्व एवढ्यासाठी देतो की मुलांना आपण शिकवतो ही कल्पना चुकीची आहे. मुलं शिकत असतात, आपण त्यात त्यांना किती मदत करू शकतो याला प्राधान्य असलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी. आणि माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगतो की त्या मुलाला कसं शिकवायचं हे मूल आधी पालकाला शिकवतं. त्यामुळे आई आणि घरातले जवळ त्याला हाताळणारे पालक हे सगळ्यात मोठे शिक्षक असतात. शाळा त्यानंतर येते, शिक्षक त्यानंतर येतात. तुम्ही काय शिकवता याला फार महत्व असतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं, म्हणजे हा माझा अनुभव, वाटतं वगैरे नाही किंवा मी कुठली तरी पुस्तकं वाचून सांगतोय असं समजू नका. मी माझ्या मुलीला वाढवले, जी आता 40च्या पुढे गेली आहे आणि UPSC वगैरे पास होऊन अमेरिकेत जाऊन तिने मास्टर डिग्री वगैरे केली. हे सगळं करताना तिला ट्युशनची, कुठच्या महागड्या क्लासची गरज भासली नाही. याचं कारण ती शिकायला शिकली. आणि मी जर तिच्यासाठी मेहनत घेतली असेल तर मी तिला शिकायला शिकवलं. आणि ते कुठल्याही शिक्षकापेक्षा पालक, आई अधिक चांगलं करू शकते. बरोबर.
भाऊ पुढचा प्रश्न विचारलाय तो म्हणजे मनस्वी कर्वे यांनी. ते असं म्हणतात की मूल शिकायला सुरुवात करते लहानपणापासून, तर लहानपणापासूनच अकॅडमिक शिक्षण त्यांना द्यावं का? म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की भाऊंनी आपल्या मुलीला पाढे गुणगुणत तिच्याकडून ते पाठ करून घेतले, तर तसं काही शिक्षण हे लहानपणापासूनच हवं का? नाही, आता आपण पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घे, ते त्यांचा प्रश्न एक चूक आहे अशी की मी पाठ करून घेतले. पाठ करून घेतले असं नाही. पाठ म्हणजे काय असतं? स्मरणशक्तीचा परीक्षा असते. आपल्याकडच्या जवळजवळ सगळ्या परीक्षा 10वी 12वी पर्यंत आपण बघितल्या तर त्या स्मरणशक्तीच्या परीक्षा आहेत. तुमच्या लक्षात किती राहतं. आता त्या मुलाने ते उत्तर पाठ करून लिहून काढलं की त्याला मार्क्स मिळतात, पण त्याला ते कळलंय का याविषयी मी साशंक आहे. आणि त्यामुळे मग साधारण कसं असतं की प्रश्न आणि उत्तर तो धडा राहतो बाजूला आणि त्याच्यावरची प्रश्न आणि उत्तर हाच एक अभ्यासाचं स्वरूप होऊन गेले. म्हणजे प्रश्नाचं स्वरूप बदललं की उत्तर गोंधळतं. त्या मुलाला कळत नाही हा कुठला प्रश्न आहे. मी तुम्हाला उदाहरण देईन कसं आहे ते. एकदा माझी मुलगी लहान होती आणि बोलता बोलता तिने मला विचारलं की बाबा विद्या आत्या आजीची कोण आहे. म्हणजे माझी थोरली बहीण ही माझ्या आईची कोण लागते. तर मी म्हटलं मुलगी लागते. बरोबर. हा हा जो तिचा प्रश्न होता आणि मी दिलेलं उत्तर आहे, हा असे विषय माझ्या डोक्यात राहतात. 2-3 दिवसानंतर माझ्या लक्षात आलं की ही हेमाबद्दल तोच प्रश्न विचारेल, ही सरोज बद्दल तोच प्रश्न विचारेल ज्या माझ्या बहिणी आहेत. मी उत्तर काय देणार? आजीची मुलगी आहे. बरोबर आहे. पण विद्या आत्या असं ती म्हणाली. तर मी विचार करता करता माझ्या लक्षात आलं की प्रश्नाचं उत्तर एक असतं आणि उत्तरावरून प्रश्न तयार होतात. त्याला अकॅडमिक एज्युकेशन म्हणतात. त्यांनी जो प्रश्न विचारलाय अकॅडमिक एज्युकेशन म्हणजे काय? शिकणं नसतं, सराव असतो. अकॅडमिक एज्युकेशन हा सराव आहे की जिथे उत्तर आधी तयार आहे आणि त्याच्यावरून प्रश्न बनवला जातो आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी स्मरणात ठेवलंय ते द्यायचं असतं. त्याला किती कळलंय अशाची मतलब नसतो. त्याला अकॅडमिक एज्युकेशन म्हणतात. आणि मी त्याच्या पहिल्यापासून विरुद्ध होतो. त्यामुळे प्रश्न काय आहे तो समजून घ्या आणि त्याचं उत्तर तुम्हाला स्वयंभूरित्या देता आलं पाहिजे, हा कटाक्ष माझा राहिला. आणि त्यामुळे 4वी-5वी पर्यंत माझ्या मुलीचा मी अभ्यास घेतला होता. मी तुम्हाला आता एक गोष्ट स्मरणशक्तीवरून सांगेन. आता माझी नात आहे, ती साधारण 16 महिन्याची आहे आणि अगदी सुरुवातीला तिची आई म्हणजे मुलगी माझी तिला खाऊ पिऊ घालताना एक कविता गुणगुणायची. ती कुठची कविता ही मला एक ओळ फक्त त्यातली माहिती आहे. लाडकी बाहुली होती माझी एक, मिळणार तशी ना शोधुनी दुसऱ्या लाख, वगैरे अशी ती कविता. आणि ते पहिलं गाणं म्हणाल तर त्या बाळाच्या लक्षात राहिलेलं ते पहिलं गाणं आहे. हळूहळू कालक्रमाने आता 16 महिन्यांमध्ये गेल्या जवळजवळ 11-12 महिन्यात ती कविता मागे पडली आहे. ती मध्ये ऐकली नाही तिने, काही नाही. आणि मग कार्टून ती बघते टीव्हीवर, त्या मोबाईलवर, टॅबवर, त्याच्यात गाणी असतात. परवा मला सहज हे वाटलं म्हणून मी मुलीला म्हटलं ती पहिली कविता जरा परत म्हण. आणि ते मूल खेळत होतं, तिची मुलगी खेळत होती आणि ही ती कविता गुणगुणायला लागल्यावर ती मुलगी दचकली. 16 महिन्याची मुलगी दचकली आणि वळून आपल्या आईकडे बघायला लागली. ते कान देऊन ऐकायला लागली. आता लक्षात घ्या, मी सांगतोय ती कविता तिने साधारण 5 किंवा 6 महिन्याचे असेपर्यंत सलग ऐकली होती, 8 महिन्याची. आता त्याला 8-9 महिने होऊन गेल्यानंतर देखील तिच्या स्मरणात ती कविता आहे अजून. आणि मला तीच टेस्ट घ्यायची होती. हे अकॅडमिक एज्युकेशन तुम्ही म्हणता ना, ते तेवढं असतं. पण प्रश्नाचं उत्तर शोधणं हे मुलांच्या क्युरिओसिटीमधून, कुतूहलातून येतं. आणि त्याचं कुतूहल कधीही न मारणं, याला प्राधान्य द्याल तर ते शिक्षण असतं. हा विषय चांगला कोणी का असेल ना विचारला, पण मला असं वाटतं की याच्यावर आपण बरंच बोलू शकू. कारण मला हा विषय माझ्या आवडीचा आहे आणि हजारो पालकांची जी डोकेदुखी आहे. माझं तर म्हणणं आहे की शाळा वगैरे प्रकरण आहेत ना,
ही खेळाची असावी. मी माझा अनुभव एवढ्यासाठी सांगतोय की अभ्यास मुलांना आवडत नाही याचं कारण अभ्यास कंटाळवाणा असतो. अकॅडमिक एज्युकेशन विषयी मुलं कंटाळतात, ती कंटाळवाण्या पद्धतीने शिकवलं जातं. म्हणून अभ्यास हा खेळ केला तर मुलांना अभ्यास आवडायला लागेल. आणि माझ्या मुलीच्या बाबतीत किंवा माझ्या संपर्कात आलेल्या अनेक मुलांच्या बाबतीत मी तो खेळ केला आणि मुलांना आवडलं. आणि हा प्रयोग मी फक्त इथे केला असं नाही. मी माझी भाची दुसरी एक अमेरिकेत असते, त्यांच्याकडे मी काही काळ राहिलो होतो आणि तिच्या मुलीवर पण मी हाच प्रयोग केला आणि तो सक्सेसफुल झाला. त्यामुळे आपण असे एपिसोड अनेक करायला हरकत नाही. नक्कीच नक्कीच भाऊ. भाऊ पुढचा प्रश्न विचारलाय सुनील वाघमारे, आणि सुनील वाघमारे हे एकमेव नाहीत, 37 जणांनी हा प्रश्न विचारलाय. 37 सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, मग अशी सांगितलं प्राथमिक नाव घेतो. तर ते असं या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की भाऊने अनेक लेखात हे स्पष्ट केलं होतं की मी माझ्या मुलीला शिकायचं कसं ते शिकवलं. तर शिकायचं कसं हे शिकणं म्हणजे काय नेमकं? शिकायचं कसं म्हणजे एक लक्षात आपण पहिली गोष्ट म्हणजे मी जे पुस्तक लिहिले त्याचं नावच फार महत्वाचं आहे. मी जे पुस्तक लिहिलं होतं म्हणजे तिला अमेरिकन मास्टर्स डिग्रीसाठी ती गेली, तिला तिथे काय ते टीचरशिप स्कॉलरशिप वगैरे मिळाली. तेव्हा माझ्या अनेक मित्रांनी सांगितलं की भाऊ हे तू मुद्दाम अनुभव तुझे लिहून काढ. याचं कारणही तुम्हाला सांगतो की जेव्हा मी तिला बाकीची भावंड इंग्रजीमध्ये मीडियम मध्ये असताना मी तिला मराठीत आणली तेव्हा अनेकांना आवडलं नाही. नात्या गोत्यामध्ये सगळ्यांनी मला बऱ्याच गोष्टी ऐकवल्या. आणि लक्षात ठेवा माझी बायको मेरिट लिस्ट मधली आहे. ती माझी बायको तिची आई मेरिट लिस्ट मधली. आणि अनेकांना ते आवडायचं नाही. वेडवाकड रागवायचे, हे व्हायचे ते व्हायचे. तर माझ्या बायकोने त्यांनी सांगितलं तो चक्रम माणूस आहे, मला माहिती आहे, त्याला करायचं ते करू दे. 7वी पर्यंत तो काय करतो ते बघू, नाही तर मी पुढे बघेन, परीक्षा कशा असतात मला माहिती. पण 7वीला जेव्हा ती स्कॉलरशिपला दुसरी आली तेव्हा अनेक लोक हैराण झाले, कारण ती आपोआप शिकायला लागली होती, स्वतः शिकायला लागली होती. आणि शिकायला शिकवणं याचा अर्थ मी सांगितला तो की पहिली गोष्ट मी तिच्या डोक्यातली परीक्षेची भीती काढून टाकली, अभ्यासाचा कंटाळा काढून टाकला की तुला अभ्यास करायचा असेल तर कर, नाही तर नाही केलेलं चालेल, मला हौस नाही तुला शिकवायची. तर तिला जेव्हा मला त्रास द्यायचा आहे, मला माझं काम करू द्यायचं नाही, म्हणून ती म्हणायची बाबा अभ्यास घे. तिला अभ्यास करायचा होता असं नाही, पण बापाला डिस्टर्ब करायचं ना, तर सोपा उपाय काय, चल आपण अभ्यास करू. म्हणजे मग मी नाही म्हणू शकत नाही. पण त्यामुळे मी तिला सांगायचो मग टीव्ही बघायचा नाही, मग अभ्यास करतोय अभ्यास करायचा, फक्त 15 मिनिटं कर, पण मी करतो ते. आणि मग शाळेमध्ये मार्क किती मिळाले, प्रगती पुस्तक, मी कधी किंमत दिली नाही. इव्हन होमवर्क जे देतात ते तेवढं होमवर्क माझी मुलगी करणार नाही म्हणून मी शाळेत भांडून आलो, नाही करणार, तिला भरपूर खेळायला मिळालं पाहिजे यासाठी मी भांडून आलो. आणि माझ्या भाच्या विचार त्या पण म्हणायच्या भाऊ काका तू आमच्या शाळेत चल, का तर त्यांनाही अभ्यास करायचा कंटाळा. म्हटलं तुमच्या आई बापांना घेऊन जा. सांगायचा मुद्दा असा की शिकायला शिकवायचं म्हणजे मुलं तुम्हाला शिकवतात, मुलं शिकवतात. आता मगाशी एकाने प्रश्न विचारला होता की पाढे पाठ करून घेतले. पाढे नाही, मुलं रस्त्यावर. ते झालं कसं की तुम्ही एक साधारण मूल बोलायला लागलं, 1-1.5 वर्षाचं, 2-2.25 वर्ष, की ते 50 प्रश्न विचारतो, डोकं उठवतं, हे काय ते काय ते काय तर काय, काय उत्तर देणं. म्हणून तिला बोलती बंद करायची. म्हणून मी घराबाहेर पडल्यानंतर एक दिवस माझ्या लक्षात आलं, तेव्हा ते एक गाणं होतं, चाय पे बुलाया है, ते ती म्हणायची. अरे म्हटलं हिच्या लक्षात तर का राहतं. म्हणून मी बाहेर पडल्यावर बे के बे बेदुनी चार बेतिकसा असं बडबडायचो. बघता बघता अक्षरशः 5-6 महिन्यामध्ये तिचं ते पाठ होऊन गेलं 300 पर्यंत. मग ती बाहेर पडलो की ती म्हणायची बाबा बे के बे म्हण. मग ती मी म्हणायला लागलो की पुढे ती बळ, ती अडखळेल तिथे मी परत पुढे तिला जोडून द्यायचो की ती पुढे जायची. पण मुलांना लवकरच कंटाळा येतो, ते सगळं यायला लागल्यानंतर ती कंटाळली. म्हटलं आता काय करायचं. मग मी मराठी मीडियमचा होतो, तर मी इंग्रजी पाढे स्वतः पाठ करून स्वतः घेतले 7 दिवसात. आणि मग बाहेर पडलो की 2 1 जार 2, 2 2 जार 4, 2 3 जार 6 असं म्हणायला लागलो. आणि इंग्रजी पाढे पण तिचे 2.25 2.5 वर्षाची होईपर्यंत पाठ झाले होते.
जेव्हा तिला काय बालवाडी KG मध्ये टाकायची होती. हा तिने ते मेमराईज केले. तिला त्याचा अर्थ कळत नव्हता. एकदा असं झालं, आम्ही माझा मित्र आहे त्याच्या घरी गेलो होतो. त्या मित्राची बहीण, तिचा मुलगा, मित्राची मुलं, या बऱ्याच गोष्टी, ती अख्खी फॅमिली ती ओळखत होती. पण घरी गेलो तेव्हा पहिल्यांदा त्या मित्राची म्हातारी आई तिने बघितली आणि ती म्हणाली, बाबा ही कोण आहे? म्हटलं ही अमुक अमुक त्याची आई आहे. मग तिला काय म्हणायचं? म्हटलं तिला आजी म्हणायचं. तर ती फटकन म्हणाली, आता मला 3 आजी आहे. एक दादरची आजी आहे आणि आता ही आजी आहे, म्हणजे 3 झाल्या. वा, म्हटलं छान आहे. 2-3 आता ह्या गोष्टी मी सांगितलं माझ्या लक्षात राहतात. आणि 2-3 दिवसांनी मला एकदम स्ट्राईक झालं, ही आता काउंट करू शकते, मोजू शकते. मग मी तिला शिवाजी पार्कला कुठच्या लग्नामध्ये कुठेही गेलो तरी सांगायचो, आजी तुझी आजोबा माझे. म्हणजे पांढरे केसवाले जे लोक असतील ते आजी किंवा आजोबा. मग ते दिसतील तितके मोजायचे, ज्याचे जास्त तो जिंकला. ती खोटे आकडे मोजून जिंकायची, पण ती काउंट करायला लागली. ती काउंट का, आता हा खेळ होता, हा अभ्यास नव्हता, पण तिच्या नकळत तो अभ्यास होऊन गेला. हे तुम्ही सक्ती करता तेव्हा मुलं कंटाळतात. म्हणून आपण जेव्हा म्हणतो की अकॅडमिक किंवा शिकायला शिकवायचं म्हणजे कसं, आता हे इथे एक गंमत लक्षात घ्या. ही माझी 3री आजी आहे, तिने मला सांगितलं आणि ते कळायला 2-3 दिवस गेले मला. म्हणजे मला असं शिकव, हेच एक प्रकारे तिने मला सांगितलेलं होतं आणि ते मी केलं तर पुढचं सोपं गेलं. मुलं दाखवतात, त्याचे अनेक अनुभव माझ्याकडे आहेत की मुलं तुम्हाला कशी शिकायला शिकवतात. आणि आपण जे प्रायमरी एज्युकेशन म्हणतो, 4थी पर्यंत आपण ज्याला प्राथमिक शिक्षण म्हणतो, प्राथमिक शिक्षणामध्ये विषय शिकवायचे नसतात. विषय शिकवायचे नसतात, शिकायला शिकवायचं असतं. ज्याला इंग्रजीमध्ये ते एक काय म्हणतात, तो सुविचारच आहे, वी हॅव टू टीच देम हाऊ टू लर्न. लर्निंग आणि टीचिंग या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. शिकवणं आणि शिकणं. तर त्यांना शिकायला शिकवायचं ते प्राथमिक शिक्षण. आणि 5वी नंतरच्या वयामध्ये विषय सुरू होतात. जर 4थी पर्यंत पाया भक्कम झाला तर पुढे जगातले कुठलेही विषय हो, जगातल्या कुठल्याही विद्यापीठामध्ये ज्याचं उत्तर तयार नाही असा प्रश्न विचारला जात नाही. हा शिक्षणाचा पाया लक्षात घेतला तर अकॅडमिक एज्युकेशन म्हणजे काय समजू शकेल. नक्कीच भाऊ, पुढचा प्रश्न पण असाच 7-8 जणांनी विचारलेला आहे, पण प्रातिनिधिक नाव घेतो. ते नाव आहे मनोज सांगळे. ते असं म्हणतात की मूल ज्या वेळेस शिकत असतं किंवा मूल ज्या वेळेस घडत असतं त्यावेळेस त्यांना मारणं तर आता लांबची गोष्ट आहे, कोण मारत नाही, पण त्यांना ओरडायचं का? ओरडणं योग्य आहे का? ओरडायचं नाही, मुलांना हाताळणं तुम्हाला समजलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे मी असं नेहमी म्हणतो की तुम्ही निगेटिव्ह असता कामा नये, नाही म्हणायचं नाही. पण जेव्हा एखादी गोष्ट मुलाने करावी अशी तुम्हाला वाटते, ती अशा पद्धतीत त्याच्यासमोर पेश झाली पाहिजे की त्याला वाटलं पाहिजे की त्याला पाहिजे म्हणून तो करतो. एक मी माझ्या घरातलं उदाहरण देतो. या माझ्या दोन्ही भाच्या डॉक्टर आहेत. त्या दोघं, त्यांची आई म्हणजे माझी मेहुणी, हे सगळी मंडळी आमच्या घरी आली होती. आणि मी जिथे राहत होतो तेव्हा कुलाबा नेवी नगरला, तिथे भिंतीत 2-3 कपाटं होती. जवळजवळ 2-2.5 फूट भिंतीत अशी कपाटं होती. ही 2 मुलं त्या कपाटात जाऊन बसली होती आणि ती बाहेर या म्हणून त्यांच्या मागे सगळे लागले होते. ती मुलं काय बाहेर पडत नव्हती. आणि मी दुसऱ्या खोलीत बसून एक लेख लिहित होतो. शेवटी मी वैतागलो आणि आलो, कारण मला माहिती होतं काय चाललंय ते. मी जो चिडलो, माझ्या मुलीच्या अंगावर ओरडलो. म्हटलं पहिलं कुलूपाट, तुम्हाला अक्कल नाही? कपाट उघडं का ठेवले? जा कुलूपाट, कपाट बंद करायला पाहिजे. तर ती दोन्ही मुलं दचकून बघायला लागली माझ्याकडे. घरातल्या बाकीच्यांना कळे ना ह्याला काय झालं. म्हटलं अरे दार कपाटाचं उघडं ठेवलं, उंदरं झुरळ आत जातील की, कपाट बंद करा पहिलं, कुलूपाट. ती मुलं टुणकन उडी मारून बाहेर आली. म्हटलं तुम्ही कशाला बाहेर आला? नाही तुम्ही कुलूप लावणार ना. म्हटलं कुलूप लावीन, तुम्हाला काय, तुम्ही आत खेळा ना. मग आम्ही कसं हाताळणार कुलूप लावलं तर? म्हटलं खेळून झालं की मला सांगा.
मी कुलूप काढीन, तुम्ही बाहेर या. पण आत्ता बसा म्हटलं, ह्या लोकांना अक्कल नाही, दारं उघडी ठेवतात कपाटाची. नाही नाही, आम्ही बाहेर खेळतो. म्हणजे जी गोष्ट मला पाहिजे होती त्यांनी बाहेर यावं सुखासुखी, ते त्यांनीच केलं. पण मी त्यांना बाहेर पडा म्हणालो होतो का नाही? बाकीचे सांगतात बाहेर पडा, तर ते दाद देत नव्हते. मलाही ते बाहेर पडायला पाहिजे होतं, पण मी सिच्युएशन अशी निर्माण केली की ते आपली इच्छा म्हणून बाहेर आले. सो सांगण्याचा हेतू असा की आपण जेव्हा त्यांना शिकवायचं म्हणतो किंवा जे काय करायचंय त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध होतं कामा नये. त्यांच्या इच्छेविरुद्ध होतं. मी काय म्हटलं, त्यांनी तिथे खेळण्याला माझा विरोध होता, यांचा त्यांनी कपाटात खेळण्याला विरोध होता, माझा कपाटात खेळण्याला विरोध नव्हता. माझं म्हणणं झुरळं आणि उंदरं आत जातील हे लॉजिकली त्यांना पटलं. तर्कशास्त्र जी मुलाचं आहे त्यात त्यांना पटलं, ते बाहेर आले. हा फरक असतो. आणि तुम्हाला पाहिजे त्या अशा हळू. आणि मला माझ्या साडूने म्हणजे त्या मुलांच्या आजोबाने विचारलं की हे तुला सुचतं कसं? तर म्हटलं, मी त्या मुलांच्या पातळीवर जाऊन विचार करतो. ही मुलं घाबरतील कशाला, यांना आनंद कशाला होईल, हे विरोध कशाला करतील, हा मी त्यांच्या पातळीवर विचार करतो. आणि जेव्हा ते मिळतं तेव्हा त्या मुलांना कळतं की नाही याच्यासमोर. आणि दुसरी गोष्ट एक मोठी असते की मुलांना हरायला आवडत नाही. त्यांना हरायला नाही आवडत. त्यांना तुम्ही जे काय म्हणाल त्यामध्ये जिंकायचं असतं, तर ते जिंकतील अशी परिस्थिती निर्माण करायची. त्यामुळे आपल्याला पाहिजे ते करून ते जिंकणार असतील तर ते जिंकतात, पण मनासारखं आपल्या होतं. सो जितकं आपण बोलू तितकं हे मी अनुभव सांगत जाईल. वेगवेगळे अनुभव आहेत, वेगवेगळ्या मुलांचे अनुभव आहेत. नक्कीच. खुद्द तुझा आबा अनुभव आहे तो, हो पण कधीतरी सांग. हो, नक्कीच नक्कीच सांगेन. मुलं डेफिनेट. किती शार्प असतात, समजूतदार बरोबर. असतात. आपण त्यांना बुद्धू किंवा निरागस समजतो तेवढी नसतात. ती पण बरोबर. त्यांच्या पातळीवर विचार करतात. आणि त्याचा अभ्यास करून जर तुम्ही त्यांना हाताळलं तर मुलांना त्यांच्या बुद्धीला धार चढवायला आपण फार मदत करू शकत असतो. नक्कीच नक्कीच. अगदी भाऊ, खरं म्हणजे हा विषय फारच मोठा आहे आणि तुम्ही आता आश्वासन दिलं की आपण याच्यावर खूप एपिसोड करू शकतो. आणि खरंच म्हणजे पालक इतके याच्याबद्दल आतुर आहेत. आणि दुसरी गोष्ट भाऊ, की कोरीपाटी हे पुस्तकांची बरेच लोक विचारणा करतात. आता आपल्याकडे नाही, पण आपण लवकरच, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे, लवकरच त्याची एक आवृत्ती परत एकदा काढू. आणि ते कोरीपाटी आलं की आपण, जे भाऊ प्रतिपक्षावरून सांगतील, मी लक्षवेध वरून सांगेल की बाबा आता कोरीपाटी छापून आलेला आहे, त्यामुळे आम्ही पाठवू शकतो. सध्या भाऊ गडबडीत असल्यामुळे आणि सगळंच विस्थापित असल्यामुळे, कोरोनामुळे आम्हाला ते कोरीपाटी नवीन छापून घेता आलं नाही. म्हणजे आता अक्षरशः एक नाही तर 2 प्रती आमच्याकडे आहेत, बाकी प्रत नाहीये. तर कोरीपाटी आलं तर नेहमी आम्ही नक्कीच सांगू. तर भाऊ, आपण आलात आणि आमच्या बरोबर ही चर्चा केली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. मित्रांनो, लक्षवेध 2020 हा चॅनल असेच नवीन नवीन विषय, नवीन नवीन गोष्टी उलगडून सांगतो. मित्रांनो, हा मुलं कशी घडवायची, या भाऊनी सांगितल्याप्रमाणे हा विषय छोटा नाहीये, फार मोठा. आणि भाऊ स्वतः तयार आहेत त्याच्याबद्दल बोलायला, आपले अनुभव सांगायला. आणि मगाशी सांगितलं, भाऊने जे अनुभव सांगितले, की भाऊने जे प्रयोग केले ते मी माझ्या मुलीवर केले आणि तेही यशस्वी झाले. त्यामुळे मी 100% सांगेन की भाऊंचे प्रयोग हे खरंच प्रॅक्टिकल प्रयोग आहेत. त्यामुळे हा विषय आपण पुन्हा एकदा घेऊ. तुर्तास आपण इथे थांबतोय. हा चॅनल जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.